आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या 91 FM ट्रान्समीटर्सचं उद्घाटन. विदर्भातील अचलपूर, वाशिम, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश. कर्करोगमुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरातील जामठा इथं एनसीआयच्या लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन. देशभरात नवीन 157 परिचर्या महाविद्यालयं सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील गोंदिया, नंदुरबार इथल्या महाविद्यालयांचाही समावेश. आणि पाणथळ संवर्धनात भारताची उत्तम कामगिरी. रामसर यादीत आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 100 वॅटच्या 91 FM ट्रान्समीटर्सचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे. देशात FM कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन FM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. आकाशवाणीच्या FM सेवेच्या या विस्तारामुळे ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून सुमारे 35,000 चौरस किलोमीटर क्षेत्र विस्तारलं जाणार आहे. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, त्याचप्रमाणे वाशिम शहरात या FM ट्रान्समीटर्सचं उद्घाटन होणार असून यातील वाशिम हा जिल्हा नीती आयोगातर्फे घोषित आकांक्षित जिल्हा असून अहेरी, सिरोंचा हे नक्षल प्रभावित तालुके आहेत. वाशिम इथं नगरपरिषद परिसर सिव्हिल लाईन्स इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये वाशिमच्या खासदार भावना गवळी उपस्थित राहणार आहेत. अहेरी इथल्या तहसील कार्यालयाच्या मागे असणाऱ्या FM टॉवरजवळ होणाऱ्या कार्यक्रमात गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित राहतील. सिरोंचा इथं देखील हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला अशोक नेते हे आभासी पद्धतीनं उपस्थित राहतील. अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथं दूरदर्शन टॉवरजवळ या FM ट्रान्समीटरचा लोकार्पण सोहळा आयोजित केला असून याप्रसंगी सुद्धा लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग येत्या रविवारी 30 तारखेला प्रसारित होणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. संशोधनाच्या जोरावरच आपण कॅन्सरसारख्या रोगाला रोखू शकतो. कॅन्सरमुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआय ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. नागपुरातील आउटर रोड जामठा इथं डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआयच्या लोकार्पण सोहळ्याला ते संबोधित करत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं उपस्थित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या संस्थेतून कॅन्सरविषयी प्रतिबंधात्मक उपचार त्याचप्रमाणे निदान होईल. जागतिक स्तरावरील अद्ययावत तंत्रज्ञानासोबत हातमिळवणी करून या संशोधनाद्वारे कॅन्सरच्या उपचारांमध्ये आपल्याला मदत होईल असे प्रयत्न करायला हवेत असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. ते म्हणाले की हमारे विदर्भ में जो पूर्व विदर्भ है, नागपुर, भंडारा, चंद्रपुर, गढ़चिरौली और गोंदिया, ये 5 जिलों में जो शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब जो कम्युनिटी है उनमें सिकल सेल और थैलेसेमिया के हजारों ने लाखों से रुग्ण हैं. मुझे खुशी है कि देवेंद्र जी ने इसके बारे में कहा है कि वो इसके कैंसर रिसर्च इंस्टीट्यूट है और रिसर्च ये बहुत ही आवश्यक है क्योंकि रिसर्च के कारण ही हम इसको रोक पाएंगे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅन्सरसारख्या आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणं हे एक आव्हान असून या सुविधा किफायतशीरपणे उपलब्ध करून देण्यास शासन प्रयत्नशील आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना या योजनांद्वारे सर्वसामान्यांना आधार दिला आहे असं सांगितलं. मुंबईमध्ये टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णांची सोय होते, परंतु या रुग्णालयावर प्रचंड ताण पडतो. मध्य भारतातील कर्करोग रुग्णांची सोय व्हावी यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली असून यामध्ये बालकांसाठी पेडियाट्रिक वॉर्डमध्ये निःशुल्क उपचार केले जात आहेत. कॅन्सरच्या उपचार क्षेत्रातील प्रोटॉन बीम, कार्बन आयर्न थेरपी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणा किफायतशीर दरात एनसीआयमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा या ठिकाणी उभारली जाईल. थॅलेसेमिया, सिकल सेल या रक्तासंदर्भातील आजारावर देखील इथं संशोधन होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द झाल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. 470 खाटांची क्षमता असणारं हे कर्करोग रुग्णालय सुमारे 25 एकर जागेवर पसरलेलं आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63वा वर्धापन दिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून येत्या महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र दिनीच ही घोषणा होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. देशभरात नवीन 157 परिचर्या महाविद्यालयं नर्सिंग कॉलेजेस सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या कामासाठी 1,570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून प्रत्येक महाविद्यालयासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील गोंदिया आणि नंदुरबार इथल्या 2 महाविद्यालयांचाही समावेश आहे. बीएससी नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलेल्यांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे येत्या 2 वर्षात ही महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय घेतल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली होती. भारतात आशियातील रामसर पाणथळ ठिकाणांचं सर्वात मोठं क्षेत्र आहे. पाणथळ जमीन ही जैवविविधता, हवामान अनुकूलन, गोड्या पाण्याची उपलब्धता आणि एकूणच मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्वाची परिसंस्था आहे. परिसंस्थेचं रक्षण करण्याच्या समर्पित प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताकडे आता 75 आंतरराष्ट्रीय महत्वाच्या रामसर यादीतील पाणथळ जमिनी आहेत, ज्यांचं क्षेत्र देशभरात 1.33 दशलक्ष हेक्टरवर व्यापलेलं आहे. 2022 मध्ये एकूण 28 पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला. महाराष्ट्रातील लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी तर गोव्यातील नंदा तलाव यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश आहे. लोणार सरोवर, ज्याला लोणार विवर म्हणूनही ओळखलं जातं, हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथं स्थित एक अधिसूचित राष्ट्रीय भूवारसा ठिकाण आहे. लोणार सरोवर 113 हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं आहे. नांदूर मधमेश्वर जलाशय हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे. पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचं भरतपूर असंही म्हणतात. इथल्या पाणथळ जागेनं 1986 मध्ये स्थापन झालेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्याच्या 100 चौरस किलोमीटरचं क्षेत्र व्यापलं आहे. ठाणे जिल्ह्यातील उरण ते ठाणे या क्षेत्रातील भूगर्भीय विशिष्ट परिस्थितीमुळे ठाणे खाडीची निर्मिती झाली आहे. विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयातर्फे जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं निवडक, दर्जेदार, दुर्मिळ अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे आणि सरचिटणीस विलास मानेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. जागतिक ग्रंथ दिनानिमित्त आयोजित हे प्रदर्शन सर्व सदस्यांसाठी येत्या 29 एप्रिलपर्यंत खुलं राहणार आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कला आणि संस्कृती क्षेत्रातील अग्रणी कलाश्री फाउंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त उद्यापासून ते येत्या 30 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बी.आर. मुंडले ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, उत्तर अंबाझरी रोड, दीक्षाभूमी चौक, नागपूर इथं सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथ्थक नर्तक आणि गुरू पंडित राजेंद्र गंगाणी यांची कार्यशाळा होणार आहे. 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ कथ्थक गुरू आणि नृत्यांगना डॉ भाग्यलक्ष्मी देशकर यांच्यासह कथ्थक क्षेत्रातील ज्येष्ठ गुरू मंडळींचं नृत्य सादरीकरण होणार आहे. त्यानंतर पंडित गुरू राजेंद्र गंगाणी यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना नीलाक्षी खंडकर सक्सेना एकल नृत्य प्रस्तुत करतील. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या 91 FM ट्रान्समीटर्सचं उद्घाटन. विदर्भातील अचलपूर, वाशिम, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश. कर्करोगमुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरातील जामठा इथं एनसीआयच्या लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन. देशभरात नवीन 157 परिचर्या महाविद्यालयं सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील गोंदिया आणि नंदुरबार इथल्या महाविद्यालयांचाही समावेश. आणि पाणथळ संवर्धनात भारताची उत्तम कामगिरी. रामसर यादीत आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.